शेगाव कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे। मात्र प्रत्यक्षात नेमकी कारवाई काय झाली आणि त्यामागचे सत्य काय याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। शेगाव आणि कचोरी हे समीकरण वर्षानुवर्षे कायम आहे। शेगावची प्रसिद्ध कचोरी राज्यासह देश विदेशातही ओळखली जाते। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शेगाव येथील प्रसिद्ध तीर्थराम कचोरी सेंटरला भेट देऊन कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी घेतल्याची माहिती समोर आली। ही बाब समोर येताच सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले। कचोरी सेंटरवर छापा पडला का? भेसळीचा संशय आहे का? अशा प्रश्नांची चर्चा सुरू झाली। मात्र या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी थेट कचोरी सेंटरला भेट देऊन व्यवस्थापनाशी संवाद साधला। केंद्रांच्या व्यवस्थापनानुसार ही नियमित नमुना तपासणी प्रक्रिया असून तपासणीसाठी साहित्याचे नमुने घेण्यात आले आहेत। अंतिम अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। काही दिवसा अगोदर प्रसार माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या की इथून काहीतरी जे ड्रग्स आणि फूड्सचे अधिकारी आहेत त्यांनी काहीतरी नमुने नेलेले आहेत, परंतु हा एक रूटीन चेकअप होता असं आम्हाला माहिती पडलं। कारण आमच्या माहितीनुसार ही जे कचोरी सेंटर आहे जवळजवळ 76 ते 75 वर्ष जुनं आहे आणि आज जे याचे मालक आहेत त्यांची तिसरी पिढी आहे। आमच्यासोबत या कचोरी सेंटरचे जे मालक आहेत ते आहेत, आपण त्यांना विचारूया की हा काय प्रकार झाला होता। ते प्रत्येक 6 महिन्याला येऊन आम्हाला कळवत राहतात, तुम्ही असं करा तसं करा। आता पहिले रद्दी चालत होती, त्यांनी पहिले सांगून दिलं की रद्दी तुम्ही बंद करा, आम्ही ते बंद करून टाकली। पेपर प्लेट 3-4 वर्ष पहिले बंद केली। पेपर प्लेट 3-4 वर्षापासून चालू आहे आमची पेपर प्लेट। आता ते रद्दी बी बंद करून टाकली आम्ही 100% आता पिशव्या वापरतो।